₹500 असतील तर ते तुम्ही सेव्ह करावे की इन्व्हेस्ट करावे, हा प्रश्न तुमच्याही मनात येतो का? सर्व बिगिनर्सच्या मनात हा प्रश्न असतो की त्या पैशांना सेव्हिंग करायचं की इन्व्हेस्टिंग करायचं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण सेव्हिंग वर्सेस इन्व्हेस्टिंग. नमस्कार, मी आहे शुभांगी नावडकर आणि आपण पर्सनल फायनान्स शिकत आहोत. त्याबरोबरच मनी माइंडसेट, हाऊ टू ग्रो मनी आणि हाऊ टू इन्व्हेस्ट मनी. सर्वात पहिल्यांदा एक डिस्क्लेमर आहे, हा व्हिडिओ आपण फक्त एज्युकेशन पर्पज घेत आहोत, कुठलेही इन्व्हेस्टिंग रेकमेंडेशन नाही. तर बघा, जाणून घेऊया सेव्हिंग म्हणजे काय. तर सेव्हिंग म्हणजे असलेला पैसा फक्त बाजूला ठेवणे, बाकीच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये ठेवणे, जसा आहे तसा ठेवणे. आणि इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, तर तोच पैसा इन्व्हेस्ट करून त्यावर आपण वेल्थ क्रिएशन कशी करायची हे शिकणे, वेल्थ क्रिएशन करणे. तर महत्वाचं काय असतं माहितीये का, सेव्हिंग मध्ये आपला रिस्क कमी राहते आणि इन्व्हेस्टिंग मध्ये रिस्क राहते. सेव्हिंग मध्ये तुमचा उद्देश फक्त पैसा बाजूला करणे किंवा तो पैसा फ्युचर फंड साठी वापरणे किंवा तुमचा इमर्जन्सी फंड साठी वापरणे किंवा लागणाऱ्या किरकोळ खर्चांसाठी वापरणे. पण इन्व्हेस्टिंग तसं नसतं. इन्व्हेस्टिंग ही विचारपूर्वक करावं लागतं की तुम्ही तो पैसा कोणत्या टाइम होरायझनसाठी ठेवणार आहात, म्हणजे किती वर्षासाठी ठेवणार आहात, तुम्ही किती रिस्क घेणार आहात आणि कोणकोणत्या याच्यामध्ये डायव्हर्सिफाय करणार आहात, याला म्हणतो आपण इन्व्हेस्टिंग. डायव्हर्सिफाय म्हणजे कशामध्ये, म्हणजे लिक्विड फंड मध्ये टाकणार आहात, म्युच्युअल फंड मध्ये टाकणार आहात, की तुम्ही रिअल इस्टेट मध्ये टाकणार आहात, की आरडी एफडी करणार आहात, याला आपण डायव्हर्सिफाय म्हणतो. तर त्याला म्हणतो आपण इन्व्हेस्ट. नेमकं दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर सेव्हिंग मध्ये आपल्याला लघुकालीन विचार आपण करतो, शॉर्ट टर्म विचार करतो, मग त्याच्यासाठी इमर्जन्सी फंडसाठी असेल किंवा कशाहीसाठी असेल. पण इन्व्हेस्टिंग मध्ये मात्र आपण लॉंग टर्मचा विचार करतो. लॉंग टर्म मध्ये आपल्याला वेल्थ क्रिएट करायची असते, आपल्याला लॉंग टर्म मध्ये प्रॉफिट पाहिजे असतो. सेव्हिंग मध्ये पैसे जसेच्या तसे राहतात, आपल्याला तिथं नुकसान होत नाही. पण इन्व्हेस्टिंग मध्ये मात्र नुकसान होण्याची शक्यता असते, तिथं रिस्क असते, प्रॉफिट असतो तसा लॉस पण असते. सेव्हिंग मध्ये मात्र प्रॉफिट आणि लॉस काहीही नसतं. या दोन्ही कन्सेप्ट तिथल्या तिथे राहतात. रिस्क कमी असते, इकडे रिस्क जास्त असते. महत्वाचं काय माहितीये का, की सेव्हिंग वर्सेस इन्व्हेस्टिंग म्हणजे हे दोन्हीही कॉम्पिटिटर नाहीत. तर सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग हे दोन्हीही कॉम्पोनंट आहेत. म्हणजे काय, जर तुम्हाला इन्व्हेस्टिंग करायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सेव्हिंग करता आली पाहिजे, बचत करता आली पाहिजे, तर तुम्ही तो पैसा कुठेतरी इन्व्हेस्ट करू शकता. याच्यासाठी जितकं महत्वाचं सेव्हिंग आहे तितकं महत्वाचं इन्व्हेस्टिंग आहे आणि जितकं महत्वाचं इन्व्हेस्टिंग आहे तितकं महत्वाचं सेव्हिंग सुद्धा आहे. समजा आपण उदाहरण घेतलं की तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत. या ₹1,00,000 तुम्ही सेव्हिंग करून ठेवलेत, ते ₹1,00,000, पण तुम्हाला ते 3 महिन्यांना लागणार आहेत. तर मग तुम्ही ते पैसे कुठेही इन्व्हेस्ट करू शकत नाही. ते पैसे तुम्हाला जसेच्या तसेच ठेवावे लागतील. तुम्हाला 1-2 वर्षांना लागणार असतील तरी ते पैसे तुम्हाला तसेच ठेवावे लागतील. पण म्हणजे याचा अर्थ आपण ते पैसे इमर्जन्सी फंड म्हणून वापरू शकतो. पण समजा तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत, तुम्हाला लागणार नाहीत, ते पैसे तुम्ही तुमच्या रिटायरमेंट फंडसाठी वापरू शकता, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी वापरू शकता आणि त्या पर्पजने तुम्ही 5 वर्षाचा कालावधी, 7 वर्षाचा कालावधी पकडून तुम्ही ती अमाउंट तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आता सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो माहितीये का, की जेव्हा आपण हळूहळू इन्व्हेस्ट करायला लागतो, सेव्हिंग तर पहिल्यांदा करतो पण इन्व्हेस्टिंग करायला लागतो, त्या पद्धतीने आपली सेव्हिंग अमाउंट सुद्धा वाढत जाते. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा घाबरत घाबरत मी इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात केली. पण सुरुवातीला माझी फक्त मी ₹500 अमाउंट टाकली होती. त्याला कारण होतं की मला खूप भीती वाटत होती, की हे नेमकं असंच काम करतं का, कसं काम करतं, हे समजण्यासाठी मला 3-4 महिन्यांचा कालावधी जावा लागला. आणि जेव्हा मला समजलं की इन्व्हेस्टिंग म्हणजे भानगड काय आणि सेव्हिंग म्हणजे भानगड काय, म्हणजे त्याच्या अगोदरपर्यंत मी रक्कम फक्त सेव्ह करत होते. म्हणजे ज्या आपल्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत त्यानुसार, म्हणजे बँकेमध्ये पैसे ठेव, कुठेतरी घरामध्ये पैसे साठवून ठेव. आणि मग काय व्हायचं, ते पैसे अचानक कोणतं काम आलं की ते पैसे निघून जायचे, कशाने कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ते पैसे वापरले जायचे. पण नंतर जेव्हा मी ₹500 पासून सुरुवात केली, हळूहळू पैसे 500 असे साठत गेले आणि 4 महिन्यांपर्यंत मला ते ॲप व्यवस्थित वापरायला यायला लागलं. मला स्वतःवर कॉन्फिडन्स वाटायला लागला की आता मी इन्व्हेस्टिंग करू शकते आणि त्याच्यानंतर मग मी रक्कम वाढवत गेले आणि त्याचा मला असा फायदा झाला की ती आता मला एक रेग्युलर सवय झाली. म्हणजे मला इकडे एखाद्या वेळी शॉपिंग नाही केलं तरी चालेल, इकडे एखाद्या वेळी फिरायला नाही गेलं तरी चालेल, पण मला जी माझी एस-आय-पीची अमाउंट आहे, जी मी इन्व्हेस्टिंगची अमाउंट ठरवली, ती माझी तिथं जावीच लागते किंवा गेली तर मला खरोखर खूप आनंद होतो. कारण म्हणतो ना आपण स्वतःला आपल्याला थोडासा आनंद होतो, की स्वतःला खुश केलं जातं. तशा पद्धतीनं जेव्हा माझी इन्व्हेस्टमेंटची जी ठरवलेली अमाउंट आहे ती इन्व्हेस्ट केली जाते ना, तेव्हा मला खरोखर खूप आनंद होतो.
इट इज नॉट अबाउट द की तुम्हाला प्रॉफिट किती होतोय, तुम्हाला रिटर्न्स किती मिळत आहेत, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सवय लागणं गरजेचं आहे, की ही जी बचतीची सवय म्हणा, इन्व्हेस्टिंगची सवय असते ना, ही लाँग टर्मला म्हणजे 10 वर्ष, 20 वर्ष कालावधीनंतर एक खूप मोठं त्याचा कॉर्पस तयार होतो आणि आपण यालाच पैशाचं झाड म्हणतो, की छोट्याशा रकमेपासून खूप मोठी कॉर्पस तयार करायचं सगळं थोडं, थोडं, थोडं. तुम्हाला माहिती आहे ना मराठीमध्ये म्हण आहे, "थेंबे थेंबे तळे साचे." तसं आपण जेव्हा थोडी-थोडी, छोटी-छोटी रक्कम टाकत जातो, मग 10 वर्षानंतर हे झाड भरपूर मोठं होतं आणि पुढच्या 10 वर्षात याचा वटवृक्ष होतो आणि इथेच पॉवर ऑफ कंपाउंडिंगचा गेम पण चालतो. याच्यासाठी महत्वाचं काय, तर सेव्हिंग जितकी महत्वाची तेवढी इन्व्हेस्टिंग महत्वाची आहे आणि इन्व्हेस्टिंग करायला जाल तेव्हा तुम्हाला आधी पैसा सेव्ह करावा लागेल. आता बघा, जर आपण जर आपण सेव्हिंगला अमाउंट ठेवली, तर आपल्याला इमर्जन्सी फंड आपला तयार होतो. त्याच्यामुळे आपल्याला क्रेडिट कार्डचं लोन घ्यावं लागणार नाही आणि तो पैसा आपण तिथं वापरणार आहोत. म्हणजे इमर्जन्सी फंड आपला आपोआप तयार होतो आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, तेव्हा आपल्याला काही गोष्टी या कॅल्क्युलेटिव्ह घ्याव्याच लागतात, की तुमचा टाईम किती आहे? तुम्ही किती वेळासाठी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करणार आहात? तुमची रिस्क किती आहे? तुम्ही लाँग टर्ममध्ये ठेवणार आहात, शॉर्ट टर्ममध्ये ठेवणार आहात किंवा तुमचे फायनान्शियल गोल्स कोणकोणते आहेत? सगळ्यात महत्वाचं की इन्व्हेस्टिंग करताना तुम्ही फायनान्शियल गोल्स ठरवून घेणं गरजेचं आहे, की 10 वर्षानंतर मला माझा मुलगा, माझी मुलगी 10वी-12वी ला जाईल, तर त्यावेळी मला कोणते फायनान्शियल गोल्स असणार आहेत माझे किंवा 18-20 वर्षाचा मुलगा असेल, तर तो 20 वर्षाचा मुलगा हा विचार करतो, की 30व्या वर्षी माझं एक स्वतःचं छान घर व्हायचंय, मला 1 करोडचं घर बनवायचंय, मला 1 करोडचा कॉर्पस रेडी करायचं, ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला सिम्पली एस-आय-पी कॅल्क्युलेटरवर जायचं आणि तुम्हाला 1 करोडचा कॉर्पस टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की तुम्हाला किती महिन्याची मंथली एस-आय-पी करावी लागेल. म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स ही एक स्ट्रॅटेजी आहे. ती तुम्हाला ठरवून करावी लागेल, की तुम्हाला कोणत्या पद्धतीने जायचं आहे. मग तुमचं 30व्या वर्षी जर घर होणार असेल, तर 25व्या वर्षी तुम्हाला कार हवी असेल, तर त्याचं तुम्हाला 5 वर्षाचं नियोजन करायला हवं किंवा तुम्ही आत्ता अनमॅरिड आहात, पण तुम्ही 5 वर्षांनी तुम्ही मॅरेज करायला जाल, लग्न करायला जाल, तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला किती कॉर्पस लागणार आहे याचा विचार करा आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करायचंय, की त्याच्यानुसार ठरवायचंय, की तुम्हाला किती कॉर्पस रेडी करायचं आणि त्याच्यासाठी तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन किती असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि गरजेचं आहे ते आपल्याला हे समजून घेणं, की या दोन्ही गोष्टी करत असताना आपलं माइंडसेट कसं काम करतंय. कारण एका दिवसात कोणतीच गोष्ट होत नाही. यासाठी बराचसा कालावधी जावा लागतो. आपली विचार करण्याची प्रक्रिया सुद्धा बदलण्यासाठी बराचसा कालावधी जावा लागतो. याच्यासाठी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग हे विरोधी कंपोनंट न समजता आपण एक खूप चांगले मित्र आहोत असं समजूया आणि सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग दोन्ही आपण करूया. त्याच्यातूनच आपल्याला फायनान्शियल फ्रीडम बनणार आहे. फायनान्शियल फाउंडेशन जर मजबूत करायचं असेल ना, तर हे छोटे-छोटे कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि लागा की हो कामाला, करा सुरुवात जर्नी, बघूया काय होतंय ते. ₹500 इन्व्हेस्ट केल्यानं काय फरक पडणार आहे मोठा. त्यामुळे प्रयत्न करा, सुरू करा. अडचण वाटली मला कमेंटमध्ये कोणताही प्रश्न विचारा. अगदी तुमच्या बहिणीसारखी, तुमच्या एकदम मी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला व्यवस्थित समजावून देईन. मी बऱ्याच वेळा सगळ्यांना मी आवाहन करत असते, की एस-आय-पी जर्नी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट या तुमची इन्व्हेस्टिंग जर्नी चालू करा. कारण आपण ही गोष्ट खूप या बाबतीत आपण खूप मागे आहोत. मला असं वाटतं, की तुम्ही सगळ्यांनी पुढे येऊन सुरुवात केली पाहिजे आणि महिला भगिनी तर करायलाच हवी. कारण खरोखर खूप सोपं आहे. फक्त करायला सुरुवात करा. टिल देन गुड बाय. आय होप की जो मी फायनान्सचा माझा अप्रोच आहे तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवतेय. कोणतंही याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगते, की बायिंग, सेलिंग, रिकमेंडेशन नाही. तुम्ही हे खरेदी करा, ते खरेदी करा असा काही विषय नाहीये. पण तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करा. कारण ते आपल्या सर्वांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडण्यापेक्षा थोडाफार जरी युजफुल वाटत असेल, की तुमच्या विचार प्रक्रियेमध्ये बदल होतोय, तुम्हाला कोणतरी काहीतरी करण्यासाठी मोटिव्हेट करतंय, तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मला असं वाटतं, की सगळ्यांनी एकदा इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करा. धन्यवाद.